जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले. तर तुमच्या सर्वांचं आजच्या एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि बघतोय आपल्या आता आहेत ना आदगावचे देव भेटलेले आहेत आणि खेळी मंडळी. तर त्यांचासुद्धा आपण आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहणार आहोत. बघूया काय धमाल मस्ती असते ते अगदी बघूया आपण आता आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला, हाय येतोय तुमच्यासोबत. तर बघूया, हे सर्व आदगावचे खेळ आहेत आणि देव आहेत, परंतु त्यांची काय पालखी नाही आहे. संकासूर आणि नाच्या पोऱ्या म्हणजे त्यांचा तो जो काही खेळ आहे देवाचा, तो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच आपण सर्वांनी पाहूया आणि शिमग्याचा जो आनंद आहे तो सर्वांनी आनंद लुटूया. हा मागे भैरवी सुरू हा भैरवी नाथाचे मूर्ती आना मला भैरवी नाथाचे मूर्ती आना मला Yeah.
जन्मावरी भैरवीनाथाची मूर्ती आणा मला येताना दादा होळीला भैरवीनाथाची मूर्ती आणा मला येताना दादा होळीला काय कमी माझ्या संसाराला काय कमी माझ्या संसाराला भैरवीनाथाचे मूर्ती आणा मला येताना दादा होळीला भैरवीनाथाचे मूर्ती आणा मला येताना दादा होळीला भैरवीनाथाची मूर्ती आणा मला येताना दादा होळीला भैरवीनाथाची मूर्ती आणा मला येताना दादा होळीला काय कमी माझ्या संसाराला काय कमी माझ्या संसाराला महाराजा जाधव काय बोललो होतं तर म्हणजे आपल्याला आदगाव गावातील खेळी मंडळी आणि देवाचा जो खेळ आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतोय. तर बघूया त्यांच्याकडून जो शिमगा उत्सव जो त्यांच्या गावामध्ये साजरा केला जातो, पारंपरिक शिमगा उत्सव, तो त्याबद्दल आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया, कारण आपण प्रथमच त्यांचा व्हिडिओ शूट करतोय. आज आदगाव ग्रामस्थ मंडळ याचं आज जवळजवळ 100 वर्षापासून ही आमची शिमगा सण उत्सव हा परंपरा चालू आहे. आमचे मुंबईकर चाकरमानी या कार्यक्रमासाठी म्हणजे सणासाठी आवर्जून उपस्थित राहतात, हौशीन येतात सर्व. तर असाच आमचा आज किती वर्षापासून 100 वर्षापासून खेळ हा चालू आहे. ही आज जवळजवळ 100 वर्ष ही परंपरा आमची चालू आहे ना. आम्ही अजूनपर्यंत हे चालू ठेवतो आणि मुंबईचे बरेचसे चाकरमानी इथे येतात आणि ह्याच्यात सहभागी होऊन हा आनंदात उत्सव आम्ही साजरा करतो. आणखी काय सांगलं? भैरवी देवा की जय, जोगेश्वरी माते की जय, धरणकरीण माते की जय, वागदोबा देवा की जय. तर धन्यवाद काका, आम्हाला तुमच्या गावातील जो शिमगा उत्सव कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता त्याबद्दल माहिती दिल्या त्याबद्दल. पण आणखीन एक विचारतो की तुम्ही आता कोणते कोणते गावामध्ये तुमचा देवाचा खेळ तुम्ही पहिलं पूर्वीपासून जे आम्ही जी परंपरा चालू केल्यापासून बरेचसे म्हणजे जवळजवळ आंबोर, रवला, उट्टंबर, आडा, केलची, बापवाळी हे सर्व चिंचवड वगैरे गाव आम्ही घ्यायचे. थोडंसं जरा आमची चाकरमानी जे जातात मुंबईला त्यांचे रजेच्या प्रॉब्लेमामुळे आम्ही आता सध्या थोडकेच गाव घेतो. पण आता जर चालू जे आमचे आहेत ते आमचा जो आदगाव गाव जे आहे मूल आदगाव गावठणवाडी ही आम्ही घेतो, कारण तो आमचा मूल गाव आहे. दुसरं म्हणजे इथे आदगाव भाटवाडी जी आहे, सतीची भाट आहे, हे सगळं गाव आता आम्ही सुरुवातीला म्हणजे चालू आहे. याच्या अगोदरचे जे गावं आहेत
ते आता आम्ही घेत नाही, कारण आम्हाला जे मुंबईचे चाकरमानीला रजा नसते तेव्हा थोडंसं आम्ही गाव कमी केलेलं आहे. पण हे जे गाव आहेत आदगाव, गावठणवाडीनं आदगाव भाट, चत्तीची भाट, हे जे गाव आवर्जून आम्ही घेतो दरवर्षी. तर धन्यवाद काका, तुमचे चाकरमानी मुंबईकरांना सुट्टी नसताना सुद्धा तुम्ही जो शिमगा उत्सव परंपरा आहे ती सुरू ठेवलेली आहे आणि अशीच तुम्ही ती पुढे सुद्धा चालू ठेवावी, सुरू ठेवावी, अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. अरे रे अरे जानो चला जोगवा मागाया, 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 अरे रे जानो चला जोगवा मागाया, अरे रे जानो चला जोगवा मागाया,
पाटील काय बोललं मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितलं आदगाव गावचा शिमगोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि देवाचा खेळ कशा पद्धतीने खेळी आपल्या आजूबाजूच्या परिसरात येऊन साजरा करत असतात. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्कीच सर्वांनी लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करायला विसरू नका. अगदी आवर्जून आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण आपल्या कोकणातले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी पाहता येतील आणि आपल्या कोकणातल्या व्हिडिओंचा आनंदसुद्धा लुटता येईल. आपल्या शिमगोत्सवाचा सुद्धा तुम्हाला तुमच्याबरोबर इतर लोकांनासुद्धा आनंद लुटता येईल. तर भेटूया नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.